अधिक मासामध्ये गोपद्म व्रताचे खूप सारे महत्व आहे। अधिक मास हा भगवान विष्णूंसाठी समर्पित मानला जातो। या महिन्यामध्ये केलेलं जप, तप, दान, धर्म आणि व्रत विशेष फलदायी ठरते। यापैकी गोपद्म व्रत तर अत्यंत पुण्यदायक मानलं जातं। गो म्हणजे गाय आणि पद्म म्हणजे कमळ। गायीच्या खुराच्या ठशासारखा कमळाकार चिन्ह काढून त्या चिन्हाची पूजा करण्याला गोपद्म व्रत असं म्हणलं जातं। हे 33 असतात आणि अशा पद्धतीने काढले जातात। गायी ही पवित्रतेची प्रतीक मानली गेल्यामुळे या व्रताला विशेष महत्त्व प्राप्त होतं। सकाळी लवकर उठून आपल्याला हे गोपद्म तुळशीपाशी काढायचं आहे। चिन्हावर आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करून दीप आणि धूप प्रज्वलित करायचे आहे। भगवान विष्णू आणि गायीचे स्मरण करून ही पूजा केली जाते। अधिक मासात हे व्रत केल्याने अनेक पापाचे क्षीण होते असे मानले जाते। घरात सुख, शांती, आरोग्य लाभते। गायीचे पूजन केल्याने 33 कोटी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो। दान, जप, नामस्मरण याबाबत केलेले सगळे पुण्य फळ अनेक पटीने वाढते असे मानले जाते। गोपद्म आपल्याला गोसेवा, स्वच्छता, श्रद्धा आणि साधेपणाचा संदेश देतो। अधिक मास हा आत्मशुद्धीचा काळ असल्याने या व्रताचे फळ मिळते।